गंमत बघा, भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांवर टीका करतो की तुम्ही स्वार्थी आहात, तुम्ही सत्तेचं राजकारण करता. स्वतःला वापरायचं असेल एखाद्या पक्षाला तेव्हा भाजप वापरून घेतो आणि स्वतःला वापरायचं नसेल, सोयीस्कर भूमिका असेल तेव्हा भाजप आपल्या मित्र पक्षाला सुद्धा दूर लोटतो. हे अजित पवारांच्या पक्षावरून स्पष्टपणे दिसतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने अजित पवारांच्या पक्षाला दूर लोटलं कारण तिथे सोयीचं नव्हतं. पण गंमत बघा, मीरा भाईंदर मध्ये भाजपला अजित पवारांच्या पक्षाबरोबर युती हवी आहे. याचं कारण इथे अजित पवारांचा पक्ष काँग्रेसची मतं फोडू शकतो असं भाजपला वाटतंय. खरं तर गेल्या वेळेला मीरा भाईंदर महानगरपालिका भाजपने स्वतःच्या बळावर जिंकली होती. पण यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेसची मतं फोडणं आवश्यक आहे असं वाटल्यावर भाजपने ताबडतोब अजित पवारांच्या पक्षाकडे फिलर्स पाठवायला सुरुवात केली. त्या उलट मुंबईमध्ये आपल्या हिंदुत्ववादाचा झेंडा भाजपला जोरात फडकवायचा आहे. मग त्यांना नवाब मलिक खटकायला लागले, जे अजित पवारांच्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडे महापालिका निवडणुकीची मुंबईची सूत्र आहेत. भाजपने असं सांगायला सुरुवात केली की नवाब मलिक जर तुमचे नेते असतील तर आम्ही तुमच्या पक्षाशी युती करणार नाही. प्रश्न हा विचारला पाहिजे भाजपला की दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला युती करायची असेल तर करा, पण दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? उद्या एखाद्याने सांगितलं की मोदी तुमच्या पक्षाचे नेते असतील तर आम्ही तुमच्याशी युती करणार नाही, तर भाजपला चालेल का? हा खरा प्रश्न आहे. पण सत्तेचा माज ज्यांच्या डोक्यात केलाय त्यांना असे तर्कावर आधारित प्रश्न विचारलेले चालत नसतात. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहे असा आरोप आहे. असं काही सिद्ध झालेलं नाही अजून. आता फक्त आरोप आहे. नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आहेत हे लक्षात घ्या. तेव्हा नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत आणि आपण राष्ट्रभक्त पक्ष आहोत असं म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायला नकार दिलेला आहे भाजपने, हे लक्षात घ्या.